भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। उपाध्येजी, आपण बघतोय बुलडोझर कारवाई संदर्भात मोठं विधान न्यायालयाकडून समोर येतंय, काय नेमकं या संदर्भात आपल्याला वाटतंय? नेमकं तुमच्या म्हणण्यात आता सुप्रीम कोर्टातून आलेलं विधान ते नेमकं निकाल काय आहे, नेमकं निकालात बघितल्याशिवाय त्यावर व्यक्त होता येणार नाही। पण न्यायालयाचा निकाल आहे, त्याबद्दल नक्की त्याचा आदर आम्ही राखू। बाकी मग निकाल अधिकृतपणे नीट पाहिल्यानंतर त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देता येईल। न्यायालयाचं उपाध्येजी, न्यायालयाचं म्हणणं आहे की बुलडोझर कारवाई चुकीची आहे किंवा आरोपी किंवा दोषी असल्यामुळे घर वगैरे पाडणं योग्य नाही, असं न्यायालयाचं म्हणणं आहे। आणि असं आहे की बुलडोझर जेव्हापर्यंत मला माहिती तोपर्यंत आरोपी आहे, केवळ आरोपी म्हणून ते घर नव्हतं, तिला अनधिकृत गोष्टी काही पाडल्या होत्या, त्यामुळे त्याचा दोन्ही संबंध असेल असं नाही। जर असेल तर मुळात निकालपत्रात नेमकं काय म्हटलं हे बघितल्यानंतर मला वाटतं अधिक भाष्य करणं योग्य। जी उपाध्येजी, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। बुलडोझर कारवाईवाला राज्यांना मोठा दणका आहे सर्वोच्च न्यायालयाचा। आरोपी किंवा दोषी असल्यामुळे घर पाडणं योग्य नाही असं म्हटलंय। चुकीच्या पद्धतीने जर घर पाडलं तर नुकसान भरपाई दिली जावी, असंही सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे। बुलडोझर कारवाई हे कायद्याचं उल्लंघन आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे।